इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। शिव आणि पार्वतीच्या विवाहाचा सण महाशिवरात्री यावर्षी 8 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। महाशिवरात्री ही शिव आणि शक्ती यांच्या विवाहाची जयंती म्हणून साजरी केली जाते। फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी हा शिव आणि शक्तीच्या भेटीचा सण म्हणून साजरा केला जातो। या दिवशी शिवभक्त उपवास करून आपल्या कुलदैवताचा आशीर्वाद घेतात। शिवमंदिरात जलाभिषेकाचा कार्यक्रम रात्रभर सुरू होता। महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी गुरुवारी रात्रीपासूनच अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। तर दुसरीकडे अंबरनाथमधील शिवमंदिर परिसरात आणि उल्हासनगर कॅम्प नंबर 5 कैलास कॉलनी परिसरात महाशिवरात्रीची जोरदार तयारी करण्यात आली होती। येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी स्थानिक नागरिकांकडून प्रसादाचे वाटप करण्यात आले। विशेष म्हणजे महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिर परिसरात जत्रा भरते। त्यात ठाणे जिल्हा व आसपासच्या जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात। अंबरनाथच्या नगरपालिका उल्हासनगर महानगरपालिकेने भाविकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। भाविकांची गर्दी पाहता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी महाराज चौक, बी केबिन रोड, शिवाजीनगर रोड, शिवमंदिर रोड येथे वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते। भाविकांची गर्दी लक्षात घेऊन रस्त्याच्या काही भागात दुचाकी, चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली होती। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 कैलास कॉलनी आणि अंबरनाथ मंदिरात महाशिवरात्रीच्या पवित्र सणानिमित्त शिवमंदिराची सजावट करण्यात आली होती। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील पवई चौकातील शिवशक्ती धाम येथे शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती। कैलास कॉलनी चौकाचे सुशोभीकरण, कॅम्प नंबर 5 शिवमंदिर परिसर, स्वागत गेटचे सुशोभीकरण, वालधुनी नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली। कैलास कॉलनी, हिराघाट व रस्त्यांवर लाखो भाविकांची गर्दी झाली होती। रात्रदिवस भाविकांनी जत्रेचा आनंद लुटला। 2019 मध्ये पोलीस प्रशासन आणि उल्हासनगर महानगरपालिका आणि हिराली फाउंडेशनच्या प्रमुख सरिता खानचंदानी यांच्या वतीने पिपाणी मुक्त महाशिवरात्रीला सुरुवात करण्यात आली। या वर्षीही उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवई चौक परिसरात होणाऱ्या जत्रेत भाविकांना पिपाणी मुक्त व ध्वनी प्रदूषण मुक्त महाशिवरात्रीचा आनंद लुटता यावा यासाठी सकाळपासूनच कारवाईला सुरुवात करण्यात आली होती। उल्हासनगर महापालिकेने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या पिपाणी विरोधात मोहीम राबवली। कैलास कॉलनीत 450, पवई हिराघाट जत्रेत 100 असे एकूण 550 पिपाणी जप्त करण्यात आले। अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली। जत्रेत कचरा टाकणाऱ्या 246 नागरिकांकडून 44,250 रुपये दंड वसूल करण्यात आला।